उरलेलं प्रेम भाग 1 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. संध्याकाळ जवळ आली होती आणि इकडे मॅच 5च रन पाहिजे होते. मी बॅटिंग करीत होतो. आत्ताच माझी BSc सेकंड इयरची एक्झाम संपली होती. मस्त उन्हाळा लागला होता. गोदावरीच्या पात्रातीत मॅच चालू होती. चायला आत्ता एक फोर मारतो, जोरात बॉल आणि आला आणि माझी विकेट पडली. तेवढ्या समोरून आलेल्या घरच्या गायी दिसल्या आणि लक्षात आले की घरी वडील नाहीत. मी घरून गायी बांधून येतो रे, आणि मी घरी पळत निघालो. लवकर ये, माईला बॅट झाली की याला कंटाळ येतो, याला इति अभय. बरं झालं आई गायी आल्या ना, ते नाही तर उगाचच थांबावं लागलं असतं, असा विचार करत मी घरी निघालो. नदी पार करून मी घाटावर आलो. नंतर रमत गमत मी घरी आलो. गोठ्यात गेलो तर बघतो तर काय, ही गाय कधी आधीच कोणीतरी बांधलेल्या होत्या. ए आई, गाई कोणी बांधल्या ग? अरे दादा आलेत गावावरून. असं का बरं? चहा टाक, मी आलोच हातपाय धुवून. चहा प्यायचा म्हणून मी काय म्हणून जरा जास्तच उत्साह वाटत होता. न्हाणीतून घरात येते वेळेस रोजच्याप्रमाणे दरवाजा डोक्याला लागला. मनातून एक शिवी हसटले. टॉवेल डोक्यावर ठेवून तसाच डोके पुसत खुर्चीवर बसलो. आणि कधी आले? दादा, आई लवकर दे ना चहा. आत्ताच आले, जा ग, चहा नेऊन दे त्याला. आई कुणाशी बोलत आहेस म्हणाला का? हे बोलेपर्यंत समोरून एक मुलगी आली, हातात कप घेऊन. मी बावरूनच गेलो. ते लांब केस, गोरी नितळ कातडी, टॉप का काय म्हणतात ते आहे आणि जीन्स घालून आलेली. ही कोण? काकू? हा तर सेम अजयसारखा दिसत आहे, फक्त याला चष्मा आहे. मी नुसताच तिच्याकडे बघत होतो. चहा? हो. मी पटकन चहा घेत स्वयंपाकघरात गेलो आणि हळूच विचारलं, आई ही कोण ग? अरे तुला दादांचे ते मित्र माहीत आहेत का? अरे ते मुंबईचे. काय नाव आहे त्यांचं? प्रकाश काका. त्यांची ही लहान मुलगी रसिका. हो का बरं. मी मुंबईची म्हणाल्यावर माझं मत जरा विचित्रच झालं. तिच्याबद्दल जरा आगाऊच असणार ही. हाय. मी हॅलो. ती 2 मिनिट काहीच नाही. आई मी खेळायला जातो ग परत. मी परत ग्राउंडकडे निघालो, पण मनात मात्र तिचाच विचार करत होतो. काय करत असेल ही? मुंबईची म्हणाल्यावर खूप हुशार असेल. नाही, कसले ते कपडे. ही एवढी सुंदर असेल तर हिच्या फ्रेंड कशा असतील? तेवढ्यात मला सगळे वापस येताना दिसले. अरे अभय, काय झाले रे? बॉल फुटला. झाल्या का गाई बांधून? मायला बॅटिंग झाली की पळून जातोस? नाही रे, खरंच गाई बांधायच्या होत्या. बरं ठीक आहे. सकाळी कधी येणार आहेस पोहायला? 7:30ला. ठीक आहे, चल मग सकाळी भेटू. अरे थांबा ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. नाही तर जाऊ दे, सकाळी सांगतो. मनात थोडी धाकधूक होतीच. आपण तिला बोलू शकू का नाही? खरं तर मला भीती वाटत होती घरी जाण्याची, कारण तिने जर का मला काही विचारलं असतं तर माझ्याकडे तिला सांगण्यासारखं काहीच नव्हतं. कारण मी काही हुशार नव्हतो, माझे कपडेही चांगले नव्हते. मुख्य म्हणजे मला इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, सिनेमे बघून बहुतेक. आणि मी तिला काय बोलणार होतो? डोक्याचा पार भुग्गा झाला होता. मग विचार केला, अरे आपण एवढा कशाला विचार करत आहोत. नंतर लक्षात आलं की ती मला आवडली होती. चायला हे काही बरोबर नाही. तू कुठे आणि ती कुठे? तेवढ्या समोरून रघु येताना दिसला. चल येतोस का थोडा वेळ? गंगेला बसून येऊ परत. जाताना सिगरेट घेऊन जाऊ. चला सिगरेट. येताना पप्पा समोरच आले. अरे इकडं कुठं फिरायला? घरी जा, थोड्या वेळानं जातो. घाबरत चाचरत तिथून निघालो. ते थेट घाटवर. शांत संध्याकाळ झाली होती. मस्त एका जागेवर बसून सिगरेट पेटवली. अरे रघु, एक मुलगी आली आहे यार घरी. फार छान आहे दिसायला. कुठून आली आणि कुणाबरोबरची आहे? पप्पा बरोबर आली आहे. लग्नाला गेले होते आणि कशी आली माहीत नाही. काय आहे चायला? विचार काय असणार? आपण आपलं कुठे नशीब चांगलं आहे. मग जास्त विचार करू नको, सोड रे. आणि ती तरी तुला पसंत करणार आहे. राहील 2 दिवस आणि जाईल निघून. ते बरोबर आहे रे, पण सोड रे, जा घरी, नाही तर म्हातारा ओरडेल तुझा. सकाळी उठ लवकर आणि गंगाला ये. ठीक, चल भेटू. घरी जायला
8 वाजून गेले. जेवणाची तयारी चालू होती. घरी गेल्या गेल्या तिचं समोर आली. "अरे विजू, कुठे गेला होतास? किती बोर झाले आहे मी." "काकू, याला सांगा की माझ्याबरोबर राहायला, नाही तर मी एकटी काय करणार इथे?" "मी? हो तूच." "मी? अरे मी काय लावलेस हे? हिला ओळखत नाहीस का?" "दादा नाही." "अरे ही ना प्रकाश काकांची मुलगी आहे. लग्नात म्हणाली की मी गाव कधी बघितलंच नाही, तर मग मीच म्हणालो की चल म्हणून. तर हिला गाव दाखवण्याची जबाबदारी तुझी." मी मनातल्या मनात खुश. चला ओळख होईलच. रात्री मस्त जेवून गच्चीवर झोपायला गेलो. कुठेतरी रेडिओवर गाणे लागले होते. प्रथम तुझं पाहता जीव वेडावला आणि गोड विचार करता करता झोप कधी लागली कळलंच नाही. अचानक कोणीतरी माझ्या कानात पाणी टाकते. उठून बघतो तर समोरच रसिका उभी. घड्याळात पाहिले तर सकाळचे 6:30 वाजले होते. मस्त छान नदीवरून येणारा वारा सुटला होता. सूर्यही अर्धवट वर आला होता. जणू काही तोही आत्ताच उठला होता आणि येणाऱ्या वाऱ्याचा उपभोग घेत होता. अशा रोमॅन्टिक वातावरणासमोर ती उठली होती. टवटवीत फुलासारखी गालावर लोळणारे केस, डोळ्यात चमक आणि ओठावर आत्ताच पिलेल्या दुधाचा एक थेंब. नाईट ड्रेस अंगावर चढवून समोर हसत उभी होती. "उठ ना आता, किती वेळ झोपतोस?" खरं म्हणजे मला इतक्या सकाळी कोणी उठवत सुद्धा नाही. कारण मला खूप राग येतो आणि मी कोण आहे हे न बघता त्याला काहीही बोलतो. म्हणजे आई पप्पा सुद्धा नाही. कारण घरचा मी शेंडेफळ ना. मग घरी काम करणाऱ्या बाईची काय काम आहे? 10 मिनिट झोपू देत. "अरे उठ रे," असं म्हणत तिने माझं पांघरून ओढायला सुरुवात केली. "काय यार, ह्यो ताप आहे काय? मी ताप देते? तर मग हे घे." त्याच वेळेस सगळं पाणी माझ्या डोक्यावर वरून खाली पडत होतं. जायला हिच्या मनात तर भरपूर राग आला होता, पण सांगणार कुणाला? "चला उठ राजे, आता 7:30ला गंगाला जायचे आहे." मग पटकन खाली गेलो, ब्रश घेतला आणि परत वर आलो. गच्चीवर बसून ब्रश करत करत लांब शेताकडे बघत होतो. ही माझी आवडीची जागा. मस्त वाटतं, फ्रेश. गुळणा भरून मस्त छाती भरून श्वास घेतला. "राजकुमार, चहा तयार आहे." रसिका मागे चहा घेऊन बहुतेक आईने सांगितले वाटतं हिला की मला लगेच चहा लागतो. "ते बरं, मला सांग, तू गंगेला जाणार आहेस का?" "हो का? मला यायचं आहे." "मलाही यायचं आहे. मी नेणार नाही." मला रागच आला होता. "काकू, सांगा ना याला मला घेऊन जायला." "ए आई, मी नाही हिला नेणार. मीच आज जाऊन लवकर येणार आहे. मला जायचं आहे." आज सकाळपासून खूप फिरणं झालं होतं आणि खेळणं सुद्धा. भूक तर खूप लागली होती, पण आईचा स्वयंपाक चालू होता. वेळ होता जेवायला अजून. मी गच्चीवर जाऊन बसलो होतो. तेवढ्यात रसिका आले. "काय रे विजू, तुला काही प्रॉब्लेम आहे का माझा?" "नाही." "मग बोलत का नाहीस?" "काय बोलू?" "काही." "अरे बोल ना." "शांत का?" फ्रेंड्स हातात हात बळच घेतला तिने. खरं तर तिला भरपूर काही विचारायचं होतं, पण धाडसच झालं नाही. "चल रे जेवायला." आईचा आवाज आला खालून. "चला जेवायला जाऊ." मी नशीब माझं, मला आता तरी बोललास. "आपण एका ताटात जेवायला बसायचं का?" खरं तर मला तसं काही आवडत नाही, पण ती असे काही डोळे करून म्हणाली की मला नाही म्हणायचं ना. काही समजलंच नाही. "काकू, आज आम्हाला एका ताटातच द्या. मी आणि विजू एकत्र बसणार." "आई गारच." मी आपलं खाली पाहत आईची नजर टाळली. जेवताना तिची भरपूर बडबड चालू होती. सगळं सांगत होती. एकंदर तिला आमचा वाडाच आवडला होता. मी निपुटपणे खाली मुंडी घालून जेवत होतो. जेवण झाले. मी खूप थकल्यामुळे वर जाऊन झोपण्याच्या तयारीला लागलो. रेडिओवर विविध भारती लावून अंथरुणावर पाठ ठेवली. कधी झोप लागली कळलंच नाही. रात्री 12ची वेळ असेल. मला जाग आली. बघतोय तर कुणी तरी मला हलवून जागे करत होते. डोळे किलकिले करून पाहतो तर समोर रसिका. "मला झोप येत नाही." "अरे पण मला झोपू दे ना. उठ ना, आपण छान गप्पा मारू." बाई, जाऊन झोप आता. आजोबांनी पाहिलं ना तर मग माझी चंपी करतील. तुला काय होतंय म्हणायला? जा गुपचुपानं अन झोप." ती थोड्या तणक्यातच निघून गेली. जायला काय पोरगी आहे. काळ वेळ काही नाही कळतच नाही. झोपीचं पार खोबरं करून टाकलं. अवघड आहे. मग मी माझ्या मनातलाच बोलत होतो. "काय विजया, कशी आहे?" आणि म्हणे, "तुला आवडली आहे. रात्री अपरात्री फिरते, बिनधास्तच आहे." "अरे मग काय झालं?" "अरे ती मुंबईची आहे. या सवयी असणारच तिला. एक काम कर." "काय?" "तिच्या नादी लागू नकोस." "का?" "अरे तू तिच्या टाईपचा नाहीस." "तुझंही म्हणणं बरोबर आहे. मग माझाच तिचा नाद सोड. जा तू झोपू दे मला." सकाळी चहा झाल्यावर लगेच पप्पाचा आवाज आला. "आज रसिकाला शेत दाखवायला घेऊन जा." "ठीक आहे." मी आज घरीच आंघोळ करून पटकन आवरून बसलो होते. रसिका अजून आवरतच होती. एकदा तिचं आवरणं झालं. "चल, थोडंसं गावाबाहेर." गेल्यावर तिने बोलायला सुरुवात केली. "सॉरी, काल रात्री राग आला का
तुला? नाही नाही रे, थोडंसं माझंच चुकत आहे. तुझी आणि माझी ओळख नसताना मी तुझ्याशी जास्तच फ्री वागत आहे. अरे काय करू? एकतर मला खेड्याचं वातावरण माहीत नाही. ही माझी पहिलीच वेळ आहे. रसिका, तुझं खरं आहे, पण तुला खरं सांगू का? एकदम खरं. मला हे तुझे कपडे घालणे, तुझा हा जास्तचा मोकळेपणा आवडत नाही. पण हा माझा प्रॉब्लेम असू शकतो, कारण मी कधीही या गावच्या बाहेर गेलो नाही. मला बाहेरचं जग माहीत नाही. प्लीज, गावात असेपर्यंत असे कपडे वापरू नकोस. पुन्हा मी असाच आहे. तुला राग आला असेल तर सॉरी, पण गावात असले काही चालत नाही. बरं बाबा, ठीक आहे. बरं, आपण चांगले फ्रेंड आहोत ना? माहीत नाही. बरं, मला सांग तुझ्याबद्दल सगळं खरं खरं. ओके. मी BSc सेकंड इयरची एक्झाम दिली आहे आणि आता टाईमपास करत आहे आणि मला एका IT डेव्हलपर बनायचं आहे. प्लॅन छान आहे तुझा. काय मी ना इंटेरियर डिझायनिंग करते. खूप फ्रेंड्स असतील ना तुला? हो आहेत की, पण जवळचं असं कोणी नाही का? बॉयफ्रेंड वगैरे कोणी? का असं का विचारलंस? असंच बोलता बोलता आमचं शेत आलं. शेतात असं काही खास नव्हतं. उगाचच इकडे तिकडे भटकत दिवस काढला. बराच वेळ मी शांत होतो. काय बोलणार? डोक्यात विचारांची गर्दी वाढली होती का कुणास ठाऊक, पण काही तरी होत होतं मनात सारखं. तिच्याकडेच बघावंसं वाटत होतं. खरं तर असं कधी झालं नव्हतं मला. तिचं बोलणं, तिचं चालणं, तिची लाईफस्टाईल एक वेगळीच होती. कधीही न पाहिलेली, न अनुभवलेली. तिचं एक वेगळाच विश्व होतं. मला तर भरपूर प्रश्न पडले होते. मला त्या विश्व डोकवायला मिळेल का? काय असेल हिच्या मनात? काय विचार करत असेल ही माझ्याबद्दल? मला तिच्यासारखं वागता येईल का? अजून बरेच काय. अरे विजू, सुमारे बघ ना किती मोठा साप आहे. समोर बघ ना किती मोठा साप आहे. आणि तू कुठे बघत आहेस? जोरात ती ओरडली आणि माझ्या मागे आली. मी चपापून पाहिलं तर खरंच एक मोठा साप होता. समोर अगदी 2 फुटावर शांत उभा टाकलेला. तो निघून जाईल आणि खरंच तो निघून गेला. मी तर घाबरलेच होते. मला सवय नाही याची. कधी नाही पाहिला असा साप उघड्यावर. बापरे, अगं काही नाही, हे दररोजचंच आहे. शेवटी त्यानेही माझ्या भीती असते आपली. ती नुसतीच बघत होती माझ्याकडे. का ते माहीत नाही. नंतर थोडं पुढं गेल्यावर नांगर तिचं रान लागलं आणि तिला चालताच येईना. तिचे नाजूक पाय पार सोलावून गेले होते. मी तर काय करणार? तिलाच भारी उत्साह शेतात येण्याचा. मला बिलकुल चालता येत नाही. काहीतरी कर. अनारे ठीक आहे. गाड्याला बैलगाडी जुंपायला सांगितली आणि गाडी घेऊन गावाकडे तिला घेऊन निघालो. मी आता बऱ्यापैकी मोकळा झालो होतो. तिच्यासोबत परकी वाटत नव्हती. आता तिची मात्र बडबड रस्त्याने चालू होती. ती सगळं मुंबईचं वर्णन सांगत होती आणि मी तिच्या डोळ्यातून मी मुंबई बघण्यात दंग होतो. विजा, अरे विजा, मोठा आवाज आला आणि मी भानावर आलो. अभय होता. खेळ चालू होता. काय रे, कुठे गेला होतास? मी का नाही. मी सगळे त्याबरोबर हसले. रसिकासुद्धा. थोडं कसं तरीच वाटलं. अरे काही नाही होत. शेत दाखवायला घेऊन गेलो होतो हिला. कोण ही? अरे पप्पांच्या मित्राची मुलगी आहे. मुंबईची आहे. रसिका हिचं नाव. हाय, हा अभय. चल नंतर भेटू. घरून लवकर ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. अभय पटकन म्हणाला. त्याच्या नजरेतून त्याला काय विचारायचं आहे हे मला कळाले. चल भेटू नंतर. संध्याकाळी गेलोच नाही. बाहेर गच्चीवरच बसून होतो. रसिकासोबत गप्पा मारत. तुला रात्री का झोप येत नाही? निशाचर आहेस का? मस्त हसली. नाही रे, TV बघायची सवय आहे. ओके, चल आपण एक चॅलेंज लावू. काय? आज रात्री दोघांनीही झोपायचं नाही. जो पहिल्यांदा झोपेल तो सकाळी दुसऱ्याला चहा करून देईल. ओके. जेवण झाल्यावर मी आणि ती दोघेही गच्चीवर गेलो आणि मग काय गप्पा सुरू झाल्या. खूप नुसतीच बडबड करत होतो. एक वेळ अशी आली की कोणीच बोललं नाही. एका प्रश्नाचं उत्तर देशील का? पण खरं सांगायचं. हां. तुला बॉयफ्रेंड आहे का? तुला काय वाटतं? असावा. होता का? कसं काय? मेला? मी असं दाखवलं की मी खूप दुःखी आहे. खरं तर मी खूप खुश झालो होतो. चला, वाट मोकळी झाली. नाव काय होतं त्याचं? आनंद. घराच्या जवळच राहत होता. एके दिवशी कॉलेजवरून येता बाईकवरून पडला आणि जाग्यावरच गेला. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता मात्र मला थोडंसं वाईट वाटलं. मी तो विषय तिथे सोडून दिला. 5 मिनिट सगळं शांत होतं. रातकिड्यांचा आवाज आणि वर आकाशात टिपूर चांदणं. बस रात्रीचा 1 वाजून गेला होता. गुलाबी थंडी सुरू झाली होती. वर आकाशात आकाशगंगासुद्धा दिसायला सुरुवात झाली होती. पण आमच्या गप्पा सुरूच होत्या. मी प्रथमच एका मुलीशी इतका वेळ गप्पा मारत होतो हे तिला सांगितल्यावर ती खळखळून हसली.
ती आता परकी वाटतच नव्हती. असं वाटत होतं की ती बरीचशी माझ्यासारखीच आहे. सगळे विषय चघळून झाले होते. नंतर माझ्याच लक्षात आले की हिला जरी सवय असली तरी आपल्या घरी वातावरण तेवढंसं मोकळं नाही. पप्पा मलाच बोलले असते. शेवटी मीच म्हणालो, चल मी हरलो आणि खाली जा आणि झोप. का रे, हे बघ, मला तुला खरं खरं सांगू का? तिची ही स्टाईल मला फार आवडायची. अरे सांग ना. हे बघ, तू आमच्याकडे पहिल्यांदा आलीस. तू खूप मोकळ्या स्वभावाची आहेस, पण घरचं वातावरण तसं मोकळं नाही. तुझं बॅड इम्प्रेशन मला आवडणार नाही. तू जा आता. मी सकाळी तुला चहा करून देईन. बरं ठीक आहे, पण एक प्रॉमिस कर. काय? हेच की तू मला सकाळी नदीवर घेऊन जाशील. नाही. हे बघ, बऱ्या बोलाने ऐक, नाही तर मी आता जोरात ओरडेल. महाराणी, जशी आपली आज्ञा. पण कृपया आता झोपा. आणि आम्ही दोघंही खूप जोरात हसलो. मी सहजच रेडिओ लावला तर गाणे चालू होते. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नाही. आणि ते गाणे संपल्यावर धन्यवाद कथा ऐकल्याबद्दल.